विद्यार्थी मित्रांनो, आपण कॉम्प्युटर फॉर बिझनेसमध्ये इंटरनेट या विषयावर चर्चा करत होतो. इंटरनेटची माहिती घेत असताना 1960 to 1970 हे दशक अमेरिका व रशियाच्या शीतयुद्धाचे दशक होते. या काळामध्ये दोन्ही देश एकमेकांना निश्चितच भीत होते. रशिया आपल्यावर अण्वस्त्राचा हल्ला करेल व त्यात शस्त्रास्त्र संशोधन नष्ट होईल या भीतीतून अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी संशोधनावर देखरेख करणाऱ्या ॲडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी डार्पा या संस्थेने शास्त्रज्ञ संशोधनाची सर्व माहिती सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने अशा एक माहितीचं एक जाळं विणलं जे रशियाच्या हल्ल्यामध्ये त्या जाळ्यातील एखादे केंद्र उद्ध्वस्त झाले तरी इतर केंद्रात ती माहिती सुरक्षित कशी राहील अशी व्यवस्था केली. अशाच प्रकारे कॉम्प्युटरचा डाटा नेटवर्कचा डाटा म्हणून प्रारंभ झाला. 1969 सर्वप्रथम शास्त्रज्ञामध्ये संशोधन आदानप्रदान व्हावे म्हणून अमेरिकेने कॅलिफोर्नियातील 3 आणि उताह संस्थानातील 1 अशा 4 कॉम्प्युटरचं एक छोटं जाळं तयार केलं. त्यालाच डार्पानेट असं म्हटलं जातं. नंतर डी हा शब्द वगळून अर्पानेट असे पहिल्या नेटवर्कचे नामकरण झालं. 1972 पर्यंत अर्पानेटमधील संगणकांची संख्या 37 पर्यंत पोहोचली होती. 1983 पर्यंत अर्पानेट प्रचंड वाढ झाल्यामुळे संरक्षण खात्याला आपले स्वतःचे नेटवर्क निर्माण करणे भाग पडले. मिलनेट या नावाने ते प्रसिद्धही झाले. 1984 साली नॅशनल सायन्स फेडरेशन ऑफ या सरकारी संस्थेला NSF नेट त्यांनी प्रस्थापित केलं. हे नेटवर्क शैक्षणिक संस्थांना अत्याधुनिक संशोधनाची माहिती तात्काळ उपलब्ध व्हावी म्हणून कार्य करू लागलं. मग या नेटवर्कमध्ये प्रथम 5 सुपर कॉम्प्युटर परस्परांना जोडले गेले. 1984 साली NSF नेट यामध्ये 1000 संगणक समाविष्ट झाले आणि ही योजना अमेरिकेतील कोणत्याही शिक्षण संस्थेला, संशोधकाला, सरकारी कर्मचाऱ्यांना आणि आंतरराष्ट्रीय संस्थांसाठी ती वापरण्यासाठी खुली करण्यात आली. 1989 पर्यंत नेटवर्कमधील संगणकांची संख्या निश्चितच लाखाच्या घरात पोहोचलेली होती. जागतिक इंटरनेटचा प्रारंभ खऱ्या अर्थाने 1990 साली झाला. आज जगातील कोणत्याही व्यक्तीला इंटरनेटचा लाभ घेणे शक्य झालेले आहे. वैज्ञानिक संशोधनातील सर्व विषय, आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती, व्यापार, विज्ञान, कला, करमणूक, जॉग्राफी, हिस्ट्री, रिसर्च अशा अनेक प्रकारच्या जगाच्या पाठीवर जे सब्जेक्ट असतील त्या सर्वांची अद्ययावत अशी माहिती आज इंटरनेटमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. अनंत हस्ते कमला ओराने, देता किती घेशील दुःख राणे अशी इंटरनेटची अवस्था झालेली आहे. निश्चितच विद्यार्थी मित्रांनो, आपण शिकवत असताना कोणतीही माहिती उपलब्ध करून घ्यावायची असेल तर निश्चितच गुगलेश्वर, त्या गुगलला आपण गुगलेश्वर असं म्हणतो, त्या गुगलवर जी माहिती पाहिजे असेल ती सर्च केल्या आपल्याला ताबडतोब ती माहिती उपलब्ध होते. म्हणून जगातील कोणत्याही कानाकोपऱ्यातील माहिती निश्चितच या इंटरनेटच्या जाळ्यामुळे, संगणकाच्या वापरामुळे निश्चितच आपल्याला ती मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते आणि पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध करते. भारतामध्ये व्यावसायिक स्वरूपाची इंटरनेट सेवा सर्वप्रथम विदेश संचार निगमने VSNL यांनी 15 ऑगस्ट 1995 रोजी सुरू केली.
सुरुवातीलाच मुंबई, दिल्ली, चेन्नई, कलकत्ता या शहरामध्ये इंटरनेटची सेवा सुरू झाली. सुरुवातीच्या काळात केवळ 250 टू 300 इंटरनेट धारकांना ही सेवा दिली गेली. परंतु 1995 ते 2000 यापर्यंत, या सालाची सुरुवात, या काळात इंटरनेट धारकांची संख्या 6,50,000 त्याहीपेक्षा 6.5 लाखापर्यंत गेली आहे. ही संख्या दिवसेंदिवस वाढतच गेली. भारताच्या या उदारीकरणाच्या धोरणामुळे व खुल्या बाजारपेठेचा अवलंब केल्यामुळे संगणकाच्या किमती ह्या निश्चितच कमी झाल्या. भारतामध्ये 1995-96 या काळामध्ये देशामध्ये 38 दशलक्ष संगणकांची संख्या होती. ती पुढे चालून 39.50 दशलक्षापर्यंत जाईल असा अंदाज त्यावेळेस वर्तवला गेला होता. निश्चितच इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या निश्चितच सतत वाढ होत गेली. त्यासोबतच मग निश्चितच इंटरनेटचं काम हे कशा स्वरूपात चालतं. आज आपण आपल्या मोबाईलद्वारे आपण त्याचा वापर करत आहोत. म्हणजे इंटरनेट म्हणजे हे सर्वांनी मिळून चालवलेली एक सुविधा आहे. त्यामुळे याचा कोणी मालकत्व करता नाही. परंतु आज आपण वेगवेगळ्या कंपन्यांचे नेटवर्क खरेदी करतो. ज्या कंपनीचं सिम आपल्या मोबाईलमध्ये असेल किंवा ज्या कंपनीचं नेटवर्किंग माध्यम आपण त्या वापरत असो, आपल्या संगणकामध्ये वापरत असो, म्हणजे अशा अनेक अशा कंपन्या, एअरटेल असतील, टाटा असतील, रिलायन्स असेल, BSNL असेल, MTN असेल, अशा अनेक, भारतीय असेल, अशा अनेक कंपन्या आज नेटवर्किंगची सुविधा पुरवणाऱ्या आज पुढे आलेल्या आहेत. मग या इंटरनेटमध्ये एका संगणकाकडून दुसऱ्या संगणकापर्यंत माहिती पोहोचविण्याचे कार्य एका विशिष्ट नियमाने होत असते. इंटरनेट हे संगणकाच्या लहान मोठ्या जाळ्यांचे एक प्रचंड महाजाळे आहे. तसेच प्रत्येक जाळ्यातील संगणक विविध प्रकारचे वेगवेगळ्या नमुन्याचे असतात. तरीही इंटरनेटची रचना या प्रत्येक संगणकामध्ये केलेली असते. हा जो प्रोटोकॉल, या कार्यपद्धतीला प्रोटोकॉल असे नाव आहे. जेव्हा आपण एखादा संदेश दुसऱ्या संगणकाला पाठवायचा असतो तेव्हा तो संदेश संबंधित संगणकाच्या पत्त्यावर, ॲड्रेसवर पाठवला जातो. आणि त्यासाठी सर्वात प्रथम गरज पडते ती नेटवर्कची. मग अशा प्रकारे माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी निश्चितच आपण या संगणकाचा वापर मोठ्या प्रमाणात करतो. संगणकाला संख्येऐवजी सोपे नाव देण्याची पद्धती सुरू झाली. त्यालाच डोमेन नाव, डोमेन नेम सिस्टीम असे म्हणतात. या डोमेन नावातील शेवटची 3 अक्षरे ही ती माहिती कोणत्या विभागाची आहे त्या विभागाचे स्वरूप दर्शवितात. उदाहरणार्थ .com. .com याचा अर्थ असा आहे की ती जी माहिती .comच्या स्वरूपातली माहिती ही व्यावसायिक स्वरूपाची असते, बिझनेसच्या स्वरूपातील असते. .edu एज्युकेशनसाठी वापरला जाणारा हा शॉर्ट फॉर्म आहे. .com हा व्यावसायिकसाठी, कॉमर्स, व्यावसायिक दृष्टिकोनातून वाणिज्यासाठी वापरला जाणारा तो .com हा 3 अंकी शब्द आहे. तसाच .edu एज्युकेशनसाठी ही माहिती कोणत्या विभागाची आहे हे जाणून घेण्यासाठी .eduचा वापर केला जातो. त्यासोबतच .gov गव्हर्नमेंट, GOVERNMENT हा पूर्ण लॉंग फॉर्म न वापरता .gov हे अमेरिकेचं शासकीय नेटवर्क आहे. आणि आज GOV जसं महाराष्ट्र .गव्हर्नमेंट असं टाकल्यानंतर आपल्याला महाराष्ट्र शासनाची गव्हर्नमेंटची माहिती निश्चितच त्या संगणकाच्या माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून उपलब्ध होते. .INT
आंतरराष्ट्रीय थरावरची माहिती या INTद्वारे मिळते. .MIL मिलिटरीची माहिती आपल्याला त्याद्वारे मिळते. .ORG ऑर्गनायझेशन संघटनात्मक माहिती आपल्याला त्यात मिळते. आणि .NET नेटवर्कमधली सगळी माहिती आपल्याला या ठिकाणी, म्हणजे अशा विविध डोमेन नावात ही माहिती कोणत्या देशातील आहे हे ओळखण्यासाठी निश्चितच देशाचं नावही दिलं गेलेलं आहे. त्यासाठी त्या देशाच्या नावातील पहिली 2 अद्याक्षरे ग्राह्य धरली जातात. निश्चितच .IN इन मीन्स इंडिया. JP मीन्स जपान. UK मीन्स युनायटेड किंगडम. NZ मीन्स न्यूझीलंड. AU ऑस्ट्रेलिया. FR फ्रान्स. एका विशिष्ट होस्ट संगणकासाठी वापरण्यात येणारे डोमेन नेम विचारात घेऊन तो विशिष्ट संगणक कोणता आहे हे कसे ओळखायचे ते आपण पाहू. जसे एखाद्या संगणकाचं नाव info.anu.edu.au असे नावातील असल्यानंतर हे होस्ट संगणकाचे नाव आहे. इन्फो ही, मग याद्वारेच आपण वेगवेगळ्या देशांचं शैक्षणिक संकुलांचं नेटवर्किंगसाठी ह्या शॉर्ट शब्दांचा वापर कशा पद्धतीनं केला जातो हे पाहिल्यानंतर इंटरनेटवरील जो काही कॉम्प्युटरचा प्रोग्राम आहे हे निश्चितच कशा स्वरूपाचा असतो. तो निश्चितच 2 स्वरूपाचा असतो. तो म्हणजे सर्व्हर आणि क्लायंट. इंटरनेटवरील संगणक प्रोग्राम, कॉम्प्युटर प्रोग्राम 2 स्वरूपाचे असतात. त्यांना आपण सर्व्हर आणि क्लायंट असे म्हणतो. मग सर्व्हर हे इंटरनेटवरील माहिती उपलब्ध करून देतात, तर क्लायंट मार्फत ती माहिती आपणास हस्तगत करता येते. क्लायंटला सर्व्हरबरोबर संपूर्ण असं संपर्काचं साधन, जसे केबल असेल, टेलिफोन लाईन्स असतील, सॅटेलाईट असेल, लिंक्स असेल इत्यादी साधनांची मदत घेऊन ही क्लायंट्स सर्व्हरबरोबर काम करत असतात. परंतु सर्व्हर पाहिजे असलेली माहिती कशी उपलब्ध करून देतो त्याच्याशी क्लायंटला काहीही कर्तव्य नसते. त्याला फक्त माहिती हवी असते. मग क्लायंटला एखाद्या वेळेस विशिष्ट माहिती पाहिजे असल्यास तो निश्चितच सर्व्हरकडे ती माहिती मागतो. ती विशिष्ट माहिती सर्व्हरकडे असेल तर सर्व्हर निश्चितच ती माहिती सरळ आपल्या क्लायंटला सादर करत असतो. म्हणून क्लायंटद्वारे माहिती मिळवण्याचं काम या सर्व्हरकडून केलं जातं. सर्व्हरने क्लायंटला आपली असमर्थता कळविली म्हणजे तसेच काही वेळेस अशा स्वरूपाची माहिती उपलब्ध नसेल तर ती मिळणारही नाही. यासाठी सर्व्हर हा सामर्थ्यशाली व निश्चितच चांगला असा असला पाहिजे. आता क्लायंट आणि सर्व्हर याची जोड घालत असताना सर्व्हरची रचना, सर्व्हर मीन्स मेन कॉम्प्युटर, आणि त्याद्वारेच बाकीच्यांनाही जोडल्या गेलेली काही कॉम्प्युटर्स. इंटरनेटला अप्रत्यक्षरित्या जोडलेल्या संगणकाला आपण होस्ट असं म्हणतो. इंटरनेटला अप्रत्यक्षरित्या जोडलेल्या संगणकाला आपण होस्ट असे म्हणतो. असा संगणक बहुधा कोणत्या तरी लॅनचा एक भाग असतो. लॅन इंटरनेटला जोडलेले असते. अलीकडील खाजगी मालकीचे अनेक लोकल एरिया नेटवर्क्स आज उपलब्ध आहेत. लोकल एरिया नेटवर्क्स इंटरनेट यांना जोडणारा रूटर, ज्याला आपण राउटर असं म्हणतो, हा एक अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. राउटरचं काम, ज्याला रूटरचं काम असं म्हणतो, इंटरनेटचे लोकल नेटवर्कपासून व तसेच ते इंटरनेटवरील प्रचंड माहितीच्या आदानप्रदानापासून लोकल नेटवर्कचं संरक्षण करतो. या इंटरनेट नावाच्या जाळ्याने निश्चितच विद्यार्थी मित्रांनो आज आपण कॉम्प्युटरद्वारे सर्वच प्रकारची कम्युनिकेशनची कामे निश्चितच करू शकतो. अमेरिकेतील इंटरनेटचा हा एक निश्चितच इंटरनेटच्या माध्यमातून अनेक मोठमोठ्या कंपन्या, मोठमोठी उद्योग व्यवसाय ज्या
या इंटरनेटच्या माध्यमाचा वापर करून अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्रांत या तंत्रज्ञानाचा वापर करून निश्चितच आपल्या व्यवसाय उद्योगामध्ये प्रगती केलेली आहे. आज आपण इंटरनेटवरील काही माहिती निश्चितच जगातील कुठल्याही कानाकोपऱ्यातील माहिती संगणकाच्या आधारे निश्चितच आपण ताबडतोब मिळवू शकतो. आपल्या देशातील VSNL मधील संगणक उपग्रहाच्या साहाय्याने जोडलेली असतात. तेव्हा आपला संगणक VSNLच्या संगणकाशी जोडलेला असेल तर आपण निश्चितच इंटरनेटमध्ये प्रवेश मिळवू शकतो. मग निश्चितच हे इंटरनेट कोण गव्हर्न करतं, नेमकं कोण त्याला सांभाळतं? मग इंटरनेटचा वापर कोणीही करू शकतो. इंटरनेट ही कोणतीही संस्था किंवा कोणाच्या मालकीची सुविधा नाही. ते एक लोककल्याणासाठी लोकांनी मिळून चालवलेली एक महत्त्वाची कार्यपद्धती आहे. निश्चितच या आज इंटरनेटच्या माध्यमातून अनेक प्रकारची कामे आज संगणकामध्ये केली जातात. इंटरनेट सोसायटी ही एक इंटरनेटसाठी एकमेव व्यवस्थापन संस्था आहे जी इंटरनेट तंत्रज्ञानाच्या मदतीने माहिती पाठविण्याचे काम करते. याच्या मदतीने काही काउन्सिल्स नियुक्त केले जातात. यालाच इंटरनेट आर्किटेक्चर बोर्ड IAB असे म्हणतात. IAB हे संगणकाला 32 बिट्स ॲड्रेस देते. तसेच प्रत्येक संगणकाला नाव देते, नेहमी इत्यादी गोष्टी ते पाहत असतात. कोणताही इंटरनेट युजर इंटरनेट संबंधित जी काही मते असतील ती इंटरनेट इंजिनिअरिंग टास्क फोर्सच्या मदतीने मांडू शकतो. एवढेच नव्हे तर कोणताही युजर इंटरनेट इंजिनिअरिंग टास्क फोर्स त्यासाठी तो निश्चितच सदस्यही बनवू शकतो. मग या इंटरनेटसाठी अत्यावश्यक असलेलं हार्डवेअर, सॉफ्टवेअर निश्चितच हे कम्युनिकेशन करण्यासाठी आपल्या PCमध्ये ते असतंच. ते करण्यासाठी आपण मोडेम हे साधन आवश्यक मानतो. मग मोडेमची गती ही पर बाईट पर सेकंदने मोजली जाते. BPS सध्या बाजारात 56 किंवा त्याच्यापेक्षाही जास्त मोठ्या गतीची जीबीमध्ये मोजल्या जाणारी गती ही याची मोडेम्स आज मार्केटमध्ये उपलब्ध आहे. इंटरनेटची गती जास्त हवी असल्यास पेटीएमचे संगणक, त्यासोबतच त्याचं रॅम निश्चितच संगणकामध्ये, त्याची हार्ड डिस्क, त्याचं मॉनिटर, डिस्प्ले ऑडिटर ह्या इत्यादी जी काही संगणकामध्ये वापरण्याची जी साधने आहे आणि इंटरनेटमध्ये त्याचा वापर करून आपण कोणत्या प्रकारची माहिती जास्त प्रकारे वापरू शकत नाही. जसं काही ग्राफिक्स असतील, निश्चितच इंटरनेटवरील माहिती आपण आपल्या PCवर वेगवेगळ्या पद्धतीचा अनेक सिस्टीमचा वापर करून आपण ती पाहू शकतो. सिंगल युजर सोबतच अनेक युजर्स या संगणकाचा वापर करू शकतात. जगातील विविध स्वरूपाच्या हजारो संस्था आपली माहिती जगाला कळावी म्हणून इंटरनेटवर आपली माहिती देत असते. एवढेच नव्हे तर काही जिज्ञासू व्यक्ती आपल्या स्वतःच्या वेबसाईट तयार करत असतात. अनेक व्यावसायिक संस्था, रिसर्चर ही आपली स्वतःची एक वेबसाईट तयार करून आपली माहिती इतरांना उपयोगी पडेल त्यासाठी ती उपलब्ध करून देत असतात. मग अशी माहिती आज अनेक पटींनी वाढलेली आपण पाहतो. कोणत्याही क्षेत्रातील माहिती आज इंटरनेटवर उपलब्ध आहे. अशी एकही माहिती नाही की जी आज इंटरनेटवर आपल्याला पाहायला मिळत नाही. मग इंटरनेटद्वारे माहिती मिळविता तर येतेच येते. एखादी माहिती इतरांनाही द्यायची असल्यास ती इंटरनेटने दिलेल्या ईमेलच्या सहाय्याने जगात कुठेही पाठवता येते. निश्चितच इंटरनेटद्वारे आपणास विविध स्वरूपाची माहिती मिळत असल्याने इंटरनेटचे जाळे आज हे मोठ्या प्रमाणात विणल्या गेलेलं आहे. त्याचा त्याची व्यापकता निश्चितच मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.
मग इंटरनेटचा वापर हा निश्चितच अनेक कामांसाठी केला जातो. त्यामध्ये शैक्षणिक असेल, संशोधनाच्या बाबतीमध्ये असेल, दळणवळणाच्या साधनामध्ये असेल, मनोरंजनाच्या ठिकाणी असेल, पर्यटनासाठी असेल आणि त्यासोबतच ई बिझनेस, व्यापारासाठी, ई मार्केटिंग, जॉबसाठी असेल, पब्लिकसाठी असेल, अनेक गव्हर्नमेंटच्या योजना असतील त्याच्यासाठी इंटरनेटचा वापर असेल, स्टुडंटसाठी असेल, शिक्षकांसाठी असेल, तज्ज्ञांसाठी असेल. निश्चितच आज इंटरनेटचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला असल्याकारणाने आपण ती माहिती मेलच्या सहाय्याने पाठवू शकतो, संग्रहित ठेवू शकतो. आज आपण याच ठिकाणी थांबू.